आता सत्तेमधील काही आमदार असतील, काही विरोधक असतील, ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात. कसं पाहताय याच्याकडे तुम्ही? तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय. तो गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा, हा ज्याचा त्याचा विषय आहे. जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे 100%. एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा त्याचा सगळा परिणाम समाजावर कितपत भयानक परिणाम झालाय. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोख तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं.